देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे पवित्र शास्त्राचं सर्वेक्षण या अध्ययनामध्ये. यापूर्वी आपण उत्पत्ती ते शास्त्र या पुस्तकांचं अध्ययन केलेलं आहे आणि आज आपण रूथ या पुस्तकाचं अध्ययन करणार आहोत. अभ्यासकांच्या मते रूथ हे पुस्तक पूर्वी शास्त्र या पुस्तकाचाच भाग होता, परंतु कालांतराने पवित्र शास्त्राच्या अध्ययनात सुटसुटीतपणा यावा यासाठी रूथ या पुस्तकाला शास्त्र या पुस्तकातून वेगळं करण्यात आलं. एक छोटं पुस्तक आहे ज्यामध्ये फक्त 4 अध्याय आहेत आणि आपण या 4 अध्यायामध्ये दाऊदाच्या वंशाचा इतिहास प्रकर्षाने पाहतो आणि म्हणून हे पुस्तक फारच महत्त्वाचं आहे. हे पुस्तक दाखवतं की कशा प्रकारे ओबेद जो दाऊदाचा आजा होता त्याचा जन्म झाला आणि आपण रूथ या विश्वासयोग्य अशा परदेशी स्त्रीची गोष्ट या पुस्तकात पाहतो. हे पुस्तक कोणी लिहिले असावं याविषयी विद्वानांचे अनेक मतांतरे आहेत, परंतु याचा लेखक कोण असावा याचा कोणताही ठोस पुरावा नाही. काही विद्वानांच्या मते शमूएलाने या पुस्तकाचं संकलन केलेलं आहे. या पुस्तकात काय आहे ते या पुस्तकात एक विश्वासयोग्य परदेशी स्त्रीची गोष्ट आहे. हे पुस्तक इसवी सन पूर्व 1350 ते 1000 इसवी सन पूर्व या कालावधीत लिहिलं गेलं असावं. त्याचप्रकारे जे पुस्तक आहे कनान देशातच लिहिलं गेलेलं आहे. हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश काय आहे? हे पुस्तक लिहिण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे विश्वासयोग्यता, देवाप्रती भक्ती, लीनता आणि देवाविषयी जे प्रेम आमच्यात असायला हवे त्याचं महत्त्व या पुस्तकातून पटवून देण्यात आलेलं आहे. या पुस्तकातील जे महत्त्वपूर्ण वचन आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. रूथ याचा पहिला अध्याय आणि 16 वचन. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागं न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. या वचनात आपल्याला नामी जी रूथ सासू होती तिच्याविषयी, नामी याच्या देवाविषयी आणि त्याच्या देशाविषयी रूथची जी निष्ठा आहे ती आपल्याला पाहाव्यास मिळते. तर चला आपण या पुस्तकाची रूपरेखा पाहूया. पहिल्या अध्यायामध्ये आपण रूथ आणि नामी यांच्या जीवनात झालेल्या घटनांचं विवरण पाहतो. कशा प्रकारे इस्रायल देशामध्ये दुष्काळ पडला शास्त्रांच्या काळामध्ये आणि ते तिथून मोआब देशात गेले आणि नामीच्या जीवनामध्ये कशा प्रकारे एका पाठोमाग संकटे आली. नामीचा नवरा आणि तिचे दोन्ही मुलं मृत्यू पावले. नामी आणि तिच्या दोन्ही सुना विधवा झाल्या आणि आपण पाहतो त्यानंतर देवाने इस्रायल राष्ट्राचा समाचार घेतला आणि जेव्हा ही गोष्ट नामीला कळाली ती परत आपल्या देशाकडे निघाली. आणि त्यानंतर आपण पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये रूथ आणि अर्पा हे सुद्धा तिच्या मागे निघाले, परंतु जेव्हा नामीने त्यांना परत जाण्यास सांगितले अर्पा आपल्या मोआब देशामध्ये परत गेली. परंतु रूथ जी आहे तिने आपल्या सासूला सोडले नाही. तर 16व्या वचनात आपण पाहतो तिने आग्रह केला की मला सोडून जा किंवा माझ्या मागं न येत परत जा असा मला आग्रह करू नका. आणि आपण पाहतो रूथ आपल्या सासू नामीच्या प्रती निष्ठावंत राहिली. ती परत इस्रायल देशामध्ये आली आणि तिने आपल्या सासूची सेवा केली. आणि तिची ही जी गोष्ट आहे तेथे इस्रायलमध्ये जेव्हा ते परत आले त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये किंवा तिथे असलेल्या सर्व लोकांमध्ये ही गोष्ट पसरली. त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये बवाज याच्याविषयी. बवाज हा एक श्रीमंत व्यक्ती होता आणि नामीच्या नातेवाईकांपैकी तो एक होता. आणि आपण पाहतो की नामीची इच्छा होती की बवाजने रूथचा स्वीकार करावा आणि त्या दृष्टीने आपण पाहतो नामी रूथला मार्गदर्शन करते. रूथ बवाजाच्या शेतात जाते सारवा वेचण्याकरिता आणि आपण पाहतो बवाज तिच्यावर कृपादृष्टी करतो. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की नामी जी तिची सासू आहे ती बवाजाने रूथला
मागणी घालावी किंवा तिचा स्वीकार करावा या दृष्टीने रूथचं मार्गदर्शन करते. आणि 4थ्या अध्यायामध्ये बोआज रूथ बरोबर विवाह करतो, लग्न करतो आणि तिचा तो स्वीकार करतो. परंतु आपण पाहतो बोआज येथे नीतिमत्तेचा वापर करतो. तो कोणत्याही प्रकारे चुकीचा निर्णय घेत नाही, कोणत्याही प्रकारे गैरफायदा उचलत नाही, तर सर्व धार्मिक विधी आणि नियमानुसार तो रूथशी लग्न करतो. आणि त्यानंतर रूथला एक पुत्र होतो ज्याला नामीचा पुत्र म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून त्याचं नाव ओबेद ठेवलं जातं, जो दाऊदाचा आजा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला रूथ याचा 4था अध्याय 17 वचनामध्ये कळतं की बोआज हा दाऊदाचा पणजोबा आहे आणि बोआजाचा पुत्र ओबेद हा दाऊदाचा आजा आहे. आणि या पुस्तकाकरवी आपल्याला दाऊदाच्या वंशाचा इतिहास पाहतो. या पुस्तकात आपण पाहतो की कशा प्रकारे ख्रिस्ती लोकांना देवासाठी निष्ठावंत राहिलं पाहिजे. रूथ ती मोवाबामध्ये राहिली असते. मोवाबामध्ये जे त्याचे स्वतःचे लोक होते, कदाचित त्याची भाषा तिथे वेगळी असेल, ती एक कम्फर्ट झोनमध्ये तिथं राहू शकली असती, पण तिने आपल्या सासूबरोबर जाणं निवडलं. तिने जिवंत देवाचा अंगीकार केला आणि एक परदेशी जी स्त्री आहे आपण पाहतो ती इस्रायलाच्या वंशामध्ये समाविष्ट झाली. आणि आपण पाहतो देवानेही तिच्या निष्ठेचा आदर केला. जेव्हा तुम्ही आणि मी देवासाठी योग्य निर्णय घेतो, त्याच्या मागं चालण्याचा निर्णय घेतो, आपण ख्रिस्ताचा क्रॉस उचलतो आणि त्याचं अनुसरण करतो, देव आम्हाला आशीर्वादित करतो, देव आमचे मार्ग मोकळे करतो. आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून रूथची ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे, जी सत्यकथा आहे, ख्रिस्ती जीवनावर फार मोठा प्रभाव सोडते. आणि म्हणून आपल्याला या पुस्तकाचं अध्ययन विशेषतः केलं पाहिजे. हे पुस्तक आपल्याला वारंवार वाचलं पाहिजे, ज्याच्याकरवी आपला जो विश्वास आहे तो बळवंत होतो आणि मोठा होतो. देव बाप करो या पुस्तकाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव.